जय भवानी, बोल बजरंग, बोल बजरंग। सगळ्या गोविंदा पथकांचं मनापासून मी स्वागत करतो। सगळ्या गोविंदांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे प्रकाश सुर्वे यांचा गोविंदा मी कसा काय चुकवू शकतो? मला यायलाच पाहिजे इथे, त्यामुळे मी इकडे दरवर्षीप्रमाणे येतो। याही वर्षी आलो, आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं, आपल्या सगळ्यांशी संवाद साधता आला आणि म्हणून गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जास्त जोर आहे ना गोविंदामध्ये। कारण यावर्षी आपल्या गोविंदाला एक वेगळं ग्लॅमर आहे। प्रो गोविंदा आपण केला, गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा आपण दिला, गोविंदाची सुट्टी नव्हती आपण सुट्टी जाहीर केली, गोविंदाला सगळ्या गोविंदांचा विमा इन्शुरन्स काढायचा होता तो आपण केला आणि याला साहसी खेळाचा दर्जा आपण दिला। आता हा गोविंदा फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर 7 समुद्र पलीकडे स्पेन पर्यंत पोहोचलाय हा गोविंदा। आणि म्हणून ऐका, बोलतो मी त्याच्यावर। आणि म्हणून ज्या आपल्या योजना ज्या आहेत, या योजनांमध्ये एक गोविंदाला पण आपण घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ, बहिणी आलेल्या आहेत। बहिणी हात वर करा, आपल्याला खात्यामध्ये पैसे आले का नाही? ज्या लोकांचे पैसे आले नाहीत त्यांचे लवकरच येतील। आणि दुसरं, याच्यामध्ये लाडके भाऊ जे आहेत यांना पण आम्ही योजना केलेली आहे आणि त्यांना 6,000, 8,000, 10,000 रुपये स्टायपंड देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे। आणि म्हणून मुलींना पूर्णपणे 100% मोफत शिक्षण, जिला डॉक्टर, इंजिनियर, वकील बनायचं आहे, MBA करायचं आहे, त्यांना पूर्णपणे सरकार। आणि म्हणून एकच सांगतो आपल्याला, मुख्यमंत्री लाडकी बहीण जसं आपण केलं तसं लाडकी बहीण आता सुरक्षित बहीण पण आपल्याला करायची आहे। आणि ज्या लोकांनी आपल्या माता भगिनी, माझ्या मुली बाळी यांच्यावर अन्याय अत्याचार केला तर त्याला काय दिलं पाहिजे? काय दिलं पाहिजे? काय? चुकीला माफी, चुकीला माफी, गुन्हेगाराला माफी, गुन्हेगाराला माफी। आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, ही जे केस झाली आहे ही फास्ट ट्रॅकवर घेतली आहे, स्पेशल कोर्ट केलंय, स्पेशल वकील दिलाय आणि यामध्ये आपण याला तात्काळ लवकरात लवकर सरकारकडून कोर्टाकडे फाशीची मागणी आपण करतोय। आणि म्हणून हे सरकार गोरगरिबांचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे, माझ्या सर्व गोविंदांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे। त्यामुळे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य तुमच्यातलाच, परिवारातलाच एक मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आपल्याला होतोय। आणि म्हणून या सर्वांना मी सांगतो की हा गोविंदा आता अजून फोडायची का अंडी? गोविंदा सगळ्यांनी काळजी घ्या। आपल्या घरी आई वडील, आपली भावंड, आपला परिवार आपली वाट बघतोय। आपण आपली काळजी घ्या, आपल्या सहकाऱ्यांची काळजी घ्या आणि सुरक्षितपणे हा आपला उत्सव साजरा करा, एवढं सांगतो। पुन्हा एकदा प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।